माऊली, तुमची पहिल्यांदा ओळख करून द्या. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी पौर्णिमा सोमनाथ निंबाळकर. मी मुडाळ्याची राहणारी आहे. आम्ही या वारीत 3 वर्ष झालं आम्ही या वारीत प्रवास करतोय. वारीचा अनुभव सांगायचा झालं तर अनुभव आम्हाला चांगला आलेला आहे. चालताना थोडे पाय वगैरे दुखतात, थोड्या अडचणी येतात, फोड वगैरे येतात पायाला, पण काय नाही, ते सकाळचं परत चांगले होतात पाय आणि चालायला सुरुवात करतो आम्ही. आमची वारीची परंपरा ही पहिल्यापासूनची आहे. आमच्या सासूबाईंनी सुरू केलेली. आता तोवाच आम्ही पुढे चालवतोय. तर त्या असं घरचं स्वयंपाक वगैरे सगळं करतात मुलांचं आणि आम्ही वारीला येतो. बरं, वारीमध्ये ज्या सोयीसुविधा आहेत किंवा शासनाकडून काय दिल्या जातात, त्या काय आवश्यक वाटतात तुम्हाला अजून त्याच्यात? ते आंघोळीचं जे बाथरूम आहे ते महिलांसाठी प्रत्येक दिंडीला बनवलं पाहिजे महिलांसाठी. ते पाणी घेऊन करतील, पण ते बाथरूम व्यवस्थित पाहिजे. 4-5 जणी आतमध्ये आंघोळ केली तरी होऊन जाईल. ती एक अडचण आहे मोठी. वारी करत असताना तुम्हाला काय असा वेगळा विशेष अनुभव आला का? या गावातली लोक वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या घरातून आलेले आहेत, पण इथं आल्यानंतर सगळे एका जीवाने राहतात. आम्ही जर बाहेर भेटलो तर ते आम्हाला ओळखणार पण नाहीत, की आम्ही बोलणार पण नाही होत, पण इथं माऊली माऊली म्हणून एकत्र येतात आणि बहीण भावंडासारखे एकत्र राहतो आम्ही. बोलणं वगैरे सगळं असं विसरूनच जातो की आम्ही कोण आहे, काय आहे, कोणत्या घरातून आलंय ते ध्यानातच येत नाही आमच्या. आम्ही खूप आनंदाने राहतो एकत्र, एका कुटुंबासारखं राहतो. महिलांना काय संदेश द्याल वारीबद्दल थोडक्यात? महिलांनी जीवनात येऊन एकदा तरी वारी करावी. महिलांनी वारीला यावं, हा आनंद लुटावा. संसार प्रपंच आयुष्यभर आहेच, पण त्याच्यातून वेळ काढून हे 18 दिवस आपण आनंद घ्यावा ह्या वारीचा आणि मनाला समाधान वाटतं. आयुष्य प्रपंच तर कायम करायचाच असतो, सकाळ संध्याकाळ ते कामच चालू असतं, पण ह्याच्यात खूप आनंद असतो, तो सगळ्यांनी घ्यावा. रामकृष्ण हरी. वारी करताना इतका आनंद येतो की त्याचं कशातही मोजता येणार नाही. मग दुसरी गोष्ट म्हणजे वारी ही तरुण वर्गाने जास्त करावी असं मला वाटतंय. का तर इथून पुढची पिढी निरोगी आणि बिगर व्यसनी होणार, हे एवढं खरं मात्र आहे. निर्व्यसनी होणार म्हणजे. दुसरी गोष्ट, जे वयस्कर लोक करतात आत्ता वारी, त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखं आहे. व्यसन न करणं, आरोग्य कसं राखावं, मिळून मिसळून कसं राहावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारीत घरात जेवढी समळून घेणार ना तेवढं वारीत समळून घ्यायचं शिकले जाते माणूस. जेवण असो, खाणं पिणं असो, राहणं असो, झोपणं असो, एक वेळा आपण घरी आपल्याला हातरून टाकून देणार नाहीत, पण वारीत पाय दाबून हातरून टाकून देतील. एवढी सेवा कुठेही पांडुरंगाच्या वाटेवर मिळणार नाही. दुसरी गोष्ट, माझ्या लालपरीला भरभराटीचे दिवस येवो, शेतकऱ्याला सुख समृद्धी लाभो आणि इथून पुढची वारी आमची निरोगी आणि सुरक्षित जाऊ. रामकृष्ण हरी. थोडक्यात तुमचा अनुभव सांगा. आता एवढे वर्ष तुम्ही वारी अनुभव करताय. म्हणलं तर माझी जवळजवळ 40-45 वर्ष झाली मी वारी करू. बरं. अतिशय आनंद आहे वारीत. म्हणजे 12 महिन्याचा थकवा निघून जातो. काहीच आजारी नाही, कधी काही नाही. इतक्या वर्षात मी एकदा सुद्धा वारीत आजारी पडलो नाही. वारी कधी चुकली का तुमची? नाही चुकली, कधीच एकदाही? नाही, कधीच नाही. काय वाटते आता एवढे वर्ष वारी करताय तुम्ही, काय अनुभव सांगाल थोडक्यात तुमचा? अनुभव म्हणलं तर बराचसा अनुभव आहे. एखादा अनुभव सांगा. बराचसा म्हणजे प्रगतीतही अनुभव, आपल्या वाटचालीत अनुभव आहे. सगळ्याचा अनुभव चांगलाच आहे. दिंडी काढल्यापासून आम्ही सगळे मुरळकर मंडळी, ST महामंडळातली, पळशीची लोक अतिशय आनंदाने चालतात. काहीच फरक पडत नाही. कुणाचं भांडण नाही, कुणाचं काय एक दोन नाही, काय नाही. सगळ्यांनी एकामेकाला सांभाळून घ्यायचं. कुणी आजारी पडलं तर त्यासाठी थांबायचं, त्याला नीट करून पुढे घ्यायचं. एवढं सगळं काम चांगलं करतात लोक. विठ्ठल संप्रदाय दिंडी मुडाळ्यातील खेडेगावातून एक रोपटं लावलेलं आहे. वर्ष 3रं आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे पहिल्या वर्षी त्रास झाला, दुसऱ्या वर्षी बी त्रास सहन केला. ह्या वर्षी असा कसाच त्रास नाही. माणसं बी भरपूर आल्यात आणि हे रोपटं जिवंत राहावं ह्यासाठी गावातील सर्व माणसांनी, व्यक्तींनी सहकार्य केलेलं आहे आणि करत राहावं. ह्याच्या पलीकडे काही नाही. अतिशय उत्तम सुंदर प्रकारे दिंडी चाललेली आहे. रामकृष्ण हरी. आमच्या दिंडीचा क्रमांक 85 रथामागे सोपान काकांच्या. दिंडीचं नाव श्री विठ्ठल प्रसारिक दिंडी मुढाळे आणि आमच्या दिंडीत जवळजवळ 80 वर्षापासून ते जवळजवळ 16 वर्षापर्यंत म्हणजे असे लोक आहेत की सर्व वयाच्या
नुसार लोक चालतात आणि सर्व भजन हे करतात. सर्व सर्व एक भांडण हा विषय दिंडीत नाही आहे. सगळे एकजुटीने चालत असतात. वारीत चालताना आपल्याला अनुभव की आपण आपलं वर्तन कसं राहिलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, आपल्यात तसा बदल होत राहतो.